आज गवळीवाड्याचा विषय त्यांना विचारा, कोणी सोडवला मंत्रालय मग कॅबिनेट मध्ये. तेव्हा दीपक केसरकरजी, मला आठवतं सावंतवाडीमध्ये एका बैठकीमध्ये होते, मंगळवारचा दिवस होता आणि मी आणि आदरणीय बावनकुळे साहेब महसूल मंत्री म्हणून आम्ही तो कॅबिनेट मध्ये विषय सोडवला आणि तो मार्गी लावलेला आहे. सांगावं सचिन वालावलकरजींनी खोटं आहे का खोटं आहे का खरं आहे? त्यांची असंख्य निवेदनं विचारा सचिन वालावलकरजींचे, किंवा माझ्या मंत्रालयाच्या कॅबिनचा सीसीटीव्ही तपासा. सचिन वालावलकरजी हे माझ्याकडे किती काळ असतात, कसे माझ्याकडे प्रश्न सोडून घेतात, आणि इथे आल्यावर भाषा थोडी त्यांची वेगळी होते, पण तरी आम्ही त्यांना मित्र म्हणून त्यांना माफ करणार. टॅक्स फ्री माणूस आहे सचिन वालावल, आम्ही काय त्यांना टॅक्स लावणार नाही, कारण आमचाच आहे, कुठेही असला तरी आमचाच आहे. पालकमंत्री म्हणून अधिकार माझ्याकडे आहे. आदरणीय दीपक केसरकर साहेब पालकमंत्री राहिलेले आहेत, कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत, कॅबिनेट मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे की कॅबिनेट मंत्र्याला पालकमंत्र्याला काय अधिकार असतात, हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांना. म्हणून जे काही वातावरण वेंगुर्ल्यामध्ये केलं जात आहे, ते गवळीवाड्याचा विषय आम्ही सोडवला, अन्य निधी आम्ही आणला, हे सगळे प्रकल्प आम्ही आणले, या सगळ्या गोष्टी सचिन वालावलकरजींनी कधीतरी माझ्या बरोबर पत्रकार परिषदेमध्ये बसावं आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगावं की नितेशजी तुम्ही ह्या गोष्टी केलेल्या नाहीत, भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून केलेलं नाही. युतीच्या बाबतीमध्ये आमच्या भारतीय जनता पक्षाच्या ओरसच्या कार्यालयामध्ये आमचे जिल्हाध्यक्ष आणि माझे अन्य सहकारी विटनेस होते. सचिन वालावलकरजींनीच मला सांगितलं की नितेशजी जिल्ह्यामध्ये युती करू नका. विचारा सचिन वालावलकरजींनी खरं आहे का खोटं आहे? म्हणून या सगळ्या गोष्टी आज ज्या पद्धतीने एक वेगळं चित्र दाखवलं जात आहे ते अत्यंत चुकीचं आहे.